नमस्कार मित्रांनो. तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे लाईफ ऑफ फ्रीडम या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, ज्यावेळेस आपण इक्विटी मार्केटमध्ये ट्रेड करतो आणि आपण आपल्या डीमॅट अकाउंटवरती शेअर्स घेतो, काही डेरिव्हेटिव्ज मार्केटमध्ये फ्युचर्स घेतो, डेरिव्हेटिव्जमध्ये आपण ऑप्शन मार्केटमध्ये, इंडेक्स मार्केटमध्ये आपण ट्रेड करतो. तर अजून एक आपल्याला एक असा नवीन मार्केट आपल्याला तयार करून दिला आहे शेअर मार्केटमध्ये. तर तो कोणता आहे, काय आहे, आपण हे आज या भागामध्ये बघणार आहोत. नमस्कार मित्रांनो. तर या भागामध्ये आपण बघणार आहोत की इलेक्ट्रिसिटी फ्युचर्स हा एक नवीन उपक्रम MCX आणि NSE या दोन एक्सचेंजमध्ये नवीन चालू झालेला आहे. तर 10 जुलै 2025 हा MCX वरती ट्रेड चालू झाला आणि 14 जुलैपासून हा NSE वर ट्रेड चालू झालेला आहे. तर एक नवीन संधी उपलब्ध झालेली आहे. तर ही बाजारामध्ये आपल्याला ट्रेडिंग करायला एक उपलब्धता नवीन निर्माण झालेली आहे. तर ही शेअर मार्केटसारखीच आपल्याला शेअर बाजारासारखीच ही ट्रेडिंग सुविधा उपलब्ध आहेत. तर यामध्ये आपण इलेक्ट्रिसिटी फ्युचर्स हे आपण खरेदी करू शकतो. आणि हे किती खरेदी करू शकतो, काय खरेदी करू शकतो, याचा ट्रेडिंगचा आवर काय आहे, तर हे आपण या भागामध्ये डिटेल्समध्ये बघणार आहोत. तर आता आपण बघूया की इलेक्ट्रिसिटी फ्युचर्स म्हणजे नेमकी काय आहे. तर हे एक अंडरलाईन कॉन्ट्रॅक्टच आहे. तर हे 3 महिन्याचे फ्युचर कॉन्ट्रॅक्ट असणार आहे. तर करंट मंथ, नेक्स्ट मंथ आणि फार मंथ असे 3 मंथचे कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला ॲट अ टाइम चालू असतात. तर तुम्ही करंट मंथचा कॉन्ट्रॅक्ट तुम्ही चालू करू शकता ट्रेडिंग करता. तर सपोज हा महिना ऑगस्ट आहे, तर तुम्ही ऑगस्ट मंथचा ट्रेड करू शकता. नेक्स्ट मंथचा आहे सप्टेंबर, तर सप्टेंबरचा तुम्ही ट्रेड करू शकता. हा तुम्ही ट्रेड करत असताना NSE आणि MCX दोन्हीकडे ट्रेड करू शकता. आता आपण NSEच्या वेबसाईटमध्ये जाऊन बघूया याचं डिटेल. तर डीमॅट प्रोव्हायडर जे आहेत तुमचे, तर ते सर्व्हिस प्रोव्हायडर जे असतील डीमॅट, तर त्यांच्याही तुम्ही पोर्टलवर जाऊन तुम्ही ते इझिली खरेदी करू शकता. इलेक्ट्रिसिटी फ्युचर्स म्हणजे एक स्टँडर्डाइज कॅश सेटल डेरिव्हेटिव्ज आहे, कॉन्ट्रॅक्ट आहे. तो कोणतीही त्याच्यामध्ये तुमची फिजिकल डिलिव्हरी तुम्हाला होणार नाही. इलेक्ट्रिसिटीची फिजिकल डिलिव्हरी होऊ शकत नाही. त्यामुळे इलेक्ट्रिसिटीचं फ्युचर कॉन्ट्रॅक्ट तुम्ही करू शकता. तर यामध्ये जे काही इलेक्ट्रिसिटी प्रोव्हायडर आहेत, डिस्कॉम आहेत, त्यानंतर ज्या कंपनीज आहेत, तर यांना याच्यामध्ये फायदा होणार आहे की त्या जे फ्युचरचे जे काही इलेक्ट्रिसिटीचा जे काही सध्याचा भाव चढ उतार होत असतो, तर फ्युचर आता इलेक्ट्रिसिटी जनरेशन वाढलेलं आहे, तर ते ते भाव त्याचा ते आधीच फ्रीज करू शकतात की फ्युचरमधला कॉन्ट्रॅक्ट ते आधीच फ्रीज करून ते डील करू शकतात. तर याच्यामध्ये हा फायदा होणार आहे. तर याच्यात एक बेनिफिट असा आहे की त्यामध्ये इनिशियली लिक्विडिटी नसणार आहे. तर हे मानून एक्सचेंजने त्याला एक बेनिफिट दिलेला आहे की एक्सचेंज फीज त्यांनी माफ केलेला आहे. तर हा एक आपल्याला एक सुरुवातीला हा 6 महिने आपल्याला हा त्याचा फायदा घेता येईल. एक्सचेंज फीज याच्यामध्ये आपल्याला नसणार आहे. त्यामुळे आपण याच्यात ट्रेडिंग जसं जसं याच्यात वाढत जाईल, याच्यामध्ये व्हॉल्यूम वाढत जाईल, त्यानुसार मग याच्यामध्ये जे फीज चालू होतील. आता आपण याच्यामध्ये बघूया की कॉन्ट्रॅक्ट स्पेसिफिकेशन काय आहे. मित्रांनो, तुमच्या समोर एक स्क्रीन शेअर केला आहे NSEच्या वेबसाईटवरचा. यावरती आपल्याला दिसतं की हा इलेक्ट्रिसिटी फ्युचर इथे आपल्याला ट्रेड करताना इथे दिसते डिटेल याचं त्याचं. मंथली इलेक्ट्रिकल फ्युचर्स दिलेले आहे इथं. अंडरलाईन म्हणतात त्याला इलेक्ट्रिसिटी. इन्स्ट्रुमेंट टाईप फ्युचर कॉन्ट्रॅक्ट आहे. इथं तुम्हाला तिथे दिसते इलेक्ट्रिकल फ्युचर्स. प्रॉडक्ट आहे इलेक्ट्रिकल फ्युचर आणि ज्याचा सिम्बॉल आहे ELECMBL. आता आपण एक झिरोदाच्या याच्यावरती जाऊया आणि इथे टाईप करायचं आपल्याला. इथे बघा, झिरोदाच्या, मी माझं एक अकाउंट आहे झिरोदाचं, तर इथे तुम्हाला दाखवतं ELECMBL. इलेक्ट्रिसिटी सिम्बॉल इथे दिसतं ऑगस्ट फ्युचर. आता ऑगस्ट सप्टेंबर फ्युचर बघूया इथं. बघा इथे सप्टेंबर फ्युचर तर इथे दिसते 4,315. 4,000 हा ऑगस्टचा, सप्टेंबरचा फ्युचर. ज्यावेळेस तुम्हाला इथे बाय करायचं असेल तर इथे बाय करायला जायचं इथे. तर बाय करायला गेल्यानंतर इथे तुम्हाला ते विचारतं इथं बघा. हा तुम्हाला इंट्राडे ओव्हरसाईट. तर ओव्हरनाईटमध्ये जर आपल्याला बाय करायचा असेल तर तुम्हाला तो 25,000 रुपये, 428 रुपये त्याचा एक तुम्हाला ट्रेड पडू शकतो. इथे तुम्ही बाय केला की हा तुम्हाला सप्टेंबरचा फ्युचर तुमचा आता बाय होऊ शकतो याच्यामध्ये. ओके. त्यात कॉन्ट्रॅक्ट स्पेसिफिकेशन दिलेलं आहे. तर इथे दिले कॉन्ट्रॅक्ट इज अवेलेबल फॉर ऑल 12 कॅलेंडर मंथ इन इयर, म्हणजे पूर्ण 12 महिन्याचं कॅलेंडर आहे त्याच्यामध्ये. ट्रेडिंग अवर्स आता मंडे थ्रू फ्रायडे ट्रेडिंग चालू असणार आहे. त्यानंतर मंडे टू फ्रायडे
9 ते 11:30. आता ट्रेडिंग युनिट कसं कॅल्क्युलेट केलं जातं, तर ट्रेडिंग युनिट आहे त्याचं 50 MWh एक, आणि कोटेशन बेस पर MWh असणार आहे. आणि मॅक्सिमम ऑर्डर 2500 MWh, आणि युनिट त्याचं आहे, टिक टिक युनिट आहे 1 MW/h. म्हणजेच समजा इथे जर आता आपण जर 4100चा जो लॉट घेतला आहे, तर 50 जर मेगावॅटनी जर वाढला पॉईंट, 50 पॉईंट वाढले, तुमचे ₹50 तिथे फायदा होईल. 500 जर वाढला तर तुमचा ₹500 तिथे फायदा होणार आहे. तर अशा पद्धतीने हे चालू असणार आहे. जर तुम्ही फ्युचरला बाय केला, ज्यावेळेस तुम्ही फ्युचर बाय करणार आणि ज्यावेळेस ते युनिट जर प्लस झाले, तर तुम्हाला प्लसला गेल्यानंतर फ्युचर प्लस झाला तर तुम्हाला प्लसमध्ये येणार. फ्युचर सेल केला ज्यावेळेस, फ्युचर ऑप्शन बाय आणि सेल असतं, त्याच पद्धतीने फ्युचर बाय केला की तुम्हाला प्रॉफिट, सेल केला की मायनस, असं अप अँड डाऊन जसं रेग्युलर आपण फ्युचर ट्रेड करतो, तर याच पद्धतीने यामध्येही त्याच पद्धतीने सेल आणि बाय आणि सेल होणार आहे. तर डेली प्राइस लिमिट त्याचा इनिशियल स्लॅब 6% आहे, नंतर ते 3% आणि ॲग्रिगेट DPL त्याचा 9% होणार आहे. मिनिमम 10% बेस्ड ऑन स्पॅन. तर अशा पद्धतीने याचं डिटेल इन्फॉर्मेशन सगळी इथे दिलेलं आहे. सेबीचा अप्रूव्हल आलेला आहे याला. तर झिरोधामध्ये कसं घ्यायचं हे आपण बघितलेलं आहे. तर झिरोधामध्ये तुम्ही इथं घेऊन तुम्ही तुम्ही तुमचा जो काही प्रोव्हायडर असेल, तर त्याच्याकडनं तुम्ही हे इझिली ट्रेड करू शकता. लॉट साईज त्याची आपण बघितली 50 MWh, म्हणजे 50,000 युनिट. याचा अर्थ असा पकडायचा, म्हणजे एक ₹1 पर MWh, म्हणजे प्रत्येकी प्रति लॉट ₹50 असा मूल्य बदल होतो याचा, आपण असं लक्षात धरूया त्याच्यामध्ये. तर याचा एक कोटेशन पर मेगावॉट आपण म्हणतो की कॉन्ट्रॅक्ट जो आहे त्याचा कॅश सेटल, त्याचा जो कॅश सेटल होणार आहे त्याचा बेस्ड ऑन DAM. म्हणजे त्याचा DAMचा अर्थ काय होतं की डेली अहेड मार्केट, म्हणजे अनकॉन्स्टंट मार्केट क्लिअरिंग प्राइस, त्याच्यावरती ती अंडरलाईन प्राइस आहे. तर त्या डेली अहेड मार्केट किंवा अनकॉन्स्टंट मार्केट क्लिअरिंग प्राइस याच्या आधारे ती सेटल होणार आहे. आता याच्या मागचं ध्येय काय आहे मित्रांनो, हा आपल्याला पर्पज त्याचा माहिती करून घेतला पाहिजे आणि त्याचा आपल्याला फायदे काय आहेत. तर युटिलिटीज, डिस्कॉम्स ह्या कंपन्या ज्या आहेत, त्यामध्ये प्राइस रिस्क त्यांची जी आहे त्यांना हेज करायला मिळणार आहे. आणि याचा जो फायदा आहे, हा जे रेग्युलर पारंपरिक जे काही त्यांना जी लिक्विडिटी त्यांना हाताळायला भेटणार आहेत, त्याच्यामुळे याचा त्यांना फायदा होणार आहे. आणि रिटेल आणि इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आहेत, तर त्यांना एक नवीन ॲसेट त्यामध्ये त्यांना हेजिंग करायला भेटणार आहे. नवीन ॲसेट त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये असणार आहे, जसं की तुमच्या आमच्यासारखे जे काही रिटेल इन्व्हेस्टर आहेत, तर त्यांना एक नवीन इन्व्हेस्टमेंटचे ऑपॉर्च्युनिटी मार्केटमध्ये मिळणार आहे. आणि नवीन पैसे कमवायचं एक त्यांना एक ऑपॉर्च्युनिटी, पोर्टफोलिओ वाढवायची ऑपॉर्च्युनिटी त्यांना मिळणार आहे. डायव्हर्सिफिकेशन होणार आहे. आणि एक स्पेक्युलेशन म्हणजे अंदाज आपल्याला लावू शकतो, आणि त्याच्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे पैसाही कमवू शकतो, मंथली इन्कम जनरेट करू शकतो याच्यावरती. याच्यामध्ये पहिली गोष्ट काय होणार आहे की मार्केटची लिक्विडिटी याच्यामध्ये थोडीशी कमी असणार आहे. जशी जशी लिक्विडिटी वाढेल, बाईंग सेलिंग वाढेल, व्हॉल्यूम वाढेल, इंडस्ट्रीयल कन्झम्पशन वाढत आहे. आपण बघतोय आता की भारतामध्ये जे काही आता सोलर, प्रत्येक घरामध्ये सोलरचे युनिट बसतायत, रूफटॉप बसतायत, त्यामुळे आपल्या भारतामध्ये पॉवर जनरेशन वाढत चाललेलं आहे. त्यामुळे हा जो ग्रोथ ही खूप वाढत चाललेली आहे. रिन्युएबल एनर्जी वाढत आहे, त्यामुळं आपलं पॉवर जनरेशन वाढत आहे. त्यामुळं हा जो याची ग्रोथ आहे ही फ्युचरमध्ये नक्कीच चांगली होणार आहे. आणि याच्यामुळे आपल्याला हा एक चांगला एक इन्कम सोर्स नवीन चालू होणार आहे आपल्यासाठी. त्यामुळे ट्रेडर्सला हा नक्कीच एक चांगला सोर्स असणार आहे. रिटेल इन्व्हेस्टरला तर आहेच, त्यामध्ये मोठे मोठे ब्रोकरेज फर्म्स याच्यामध्ये उतरताना दिसत आहेत. व्हॉल्यूम वाढलेला आहे, जवळपास 1 महिन्यामध्ये त्याचं व्हॉल्यूम खूप चांगलं वाढलेलं आहे. जवळपास याचं जर लॉन्च जसं झालं, तर याच्यामध्ये जवळपास 4,000 कॉन्ट्रॅक्टचं याच्यामध्ये जास्त ट्रेड झालेले आहेत. त्यानंतर 200 मिलियन युनिट्स याच्यामध्ये आतापर्यंत झालेलं आहे. जसं जुलैमध्ये जर लॉन्च झालं तेव्हापासून म्हणजे त्याचं 2 घंट्यामध्ये जवळपास 87 करोडचा जास्त टर्नओव्हर झालेला आहे. तर अशा पद्धतीने याचं हे इन्क्रीमेंट होतच राहणार आहे. मित्रांनो, याच्यामध्ये भारतातील जे काही इलेक्ट्रिसिटीचं पोटेन्शियल आहे, तर ते 14 रुपये रुपये 14 ते 39 लाख करोड मार्केटमध्ये आहे. त्यानंतर 8,000 बिलियन युनिट्स पर इयर आपण याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी आपण हे जनरेट करतो.
त्यामुळे याचं खूप मोठं पोटेन्शियल आहे आपल्या भारतामध्ये. याच्यामध्ये जोखीम काय आहे की व्हॉलॅटिलिटी, प्राइस डिस्कनेक्ट थोडीशी होऊ शकते. याच्यामध्ये व्हॉलॅटिलिटी काय असणार आहे की प्राईसमध्ये फ्लक्च्युएशन होऊ शकतं थोडंफार, कारण आता सध्या व्हॉलॅटिलिटी याच्यामध्ये फार कमी आहे. ज्यावेळेस व्हॉलॅटिलिटी वाढेल याच्यामध्ये बायर्स आणि सेलर थोडेसे कमी असल्यामुळे याच्यामध्ये तुमचं प्राईस सेटलमेंटला थोडासा उशीर होऊ शकतो. तर ही थोडीशी रिस्क आहे सुरुवातीला. नंतर ही ज्यावेळेस ट्रेडर्स वाढणार याच्यामध्ये, तर नक्की याच्यामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला आउटपुटही भेटणार आहे. तर नवीन शक्यता आपल्याला ट्रेडिंगची याच्यामध्ये वाढलेली आहे. तर शेवटचं एक आपण याच्यामध्ये निष्कर्ष असं काढूया की एक ट्रेडिंग जगात एक नवीन दरवाजा आपल्याला उघडतोय, एक नवीन संधी उपलब्ध होतीये. इलेक्ट्रिसिटी फ्युचर्स एक हेजिंगपासून आपल्याला स्पेक्युलेटिव्ह ट्रेडिंगपर्यंत एक नवीन सुविधा आपल्याला उपलब्ध होतीये. आणि जोखीम त्याच्यामध्ये असणारे, रिस्क असणारे, आणि रिस्क घेतल्याशिवाय आपल्याला तर पैसे भेटत नाही हे तर नक्की आहे. आणि आपण एखादी स्टेप आपण पुढे जाऊया आणि एखादी इन्व्हेस्टमेंट करून बघूया नेमकी काय होतंय का याच्यामध्ये. तर नक्कीच आपण आपल्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये जाऊन एखादा फ्युचर खरेदी करा आणि मला कळवा कमेंटमध्ये की तुम्ही नेमकी कसं, तुम्हाला काय अनुभव आला याच्यामध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया असाच एक पुढील नवीन व्हिडिओमध्ये. असेच काहीतरी नवीन इन्फॉर्मेशन घेऊन यावं तुमच्यासाठी. तोपर्यंत शिकत राहा, बघत राहा. नमस्कार, धन्यवाद.